श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बघा, आता पितृपंधरवाडा चालू आहे. पितृपंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांचं श्राद्ध आपण घालत असतो. ज्या तिथीला ते वारले असतील त्या तिथीला आपण त्यांचं श्राद्ध घालत असतो. पण आता बरेच लोक असे आहेत ज्यांना मृत्यू तिथी माहित नसेल तर काय करायचे, कोणत्या दिवशी त्यांचे श्राद्ध घालायचे. तसेच जर श्राद्धाच्या दिवशी सोयरे किंवा सुतक आले किंवा मग मासिक पाळी असेल तर त्या दिवशी आपल्याला काय करायचे, तेव्हा आपल्याला काय करायचे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर बघा, मृत्यू तिथी माहित नाही पण मृत्यू झालेला महिना आपल्याला माहिती असेल तर त्या महिन्याच्या अमावस्येला आपण श्राद्ध घालू शकतो. मृत्यू तिथी किंवा महिना काहीच ठाऊक नसेल तर माघ महिन्याच्या किंवा मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला आपण श्राद्ध करू शकतो. एखादी व्यक्ती आता घरातून बाहेर पडली आणि पुन्हा आलीच नाही, काहीच वार्ता लागली नाही, तर ती व्यक्ती ज्या तिथीला घरातून बाहेर पडली असेल त्या तिथीला श्राद्ध करायचे असतं. एखादी व्यक्ती घरातून निघून गेली आणि कधी मृत झाली हे सुद्धा आपल्याला कळले नाही, मात्र मृत झालेली आहे ही बातमी ज्या तिथीला आपल्याला कळेल त्या तिथीला आपल्याला श्राद्ध घालायचे आहे. एखादी व्यक्ती घरातून निघून गेली, शोध लागला नाही तर 15 वर्ष वाट पाहावी. 15 वर्षात आला नाही तर त्यांची प्रतिमा करून त्यावर अंत्यविधी करायचा असतो. 14 दिवसापर्यंतचे सर्व क्रियाकर्म करावेत आणि प्रतिमेला अग्नी दिला ही तिथी धरायची असतं. या ठिकाणी आता काही मंडळी पुढाऱ्यांचे पुतळे जाळतात, ते अतिशय अशुभ कर्म आहे, असे सुद्धा करू नका. 15 वर्ष वाट पाहून मृत झाला असे समजून अंत्यविधी क्रियाकर्म केले असेल आणि अचानक अशी व्यक्ती कधी घरी आले असेल तर त्याचा पुनर्जन्म झाला असे समजून त्याचा जात कर्म विधी करून त्याला व्यवहारात घ्यायचे असतं. श्राद्धाच्या दिवशी जर सुतक सोयरे असेल तर ते संपल्यानंतर ताबडतोड आपल्याला श्राद्ध करायचे आहे किंवा त्या महिन्याच्या एकादशीला किंवा मग अमावस्येला श्राद्ध करायचे आहे अथवा पुढील महिन्याच्या त्याच तिथीला करायचे असतं. श्राद्ध करणाऱ्यांच्या पत्नीला मासिक पाळीची काही अडचण आली असेल तर पिंड न करता श्राद्ध करायचे असतं किंवा मग 5व्या दिवशी श्राद्ध करायचे आणि महालय श्राद्ध असेल तर ते पुढे ढकलायचं असतं. आता महालय श्राद्ध दिवाळीपर्यंत केव्हाही करता येतं. तसेच जर पत्नी नसेल किंवा मग तुम्ही प्रवासात असाल तर तेव्हा तुम्हाला शिदा द्यायचा आहे किंवा मग तुम्हाला हिरण्यदान करायचे आहे. नुसती दक्षिणा देऊ नका, हिरण्यदान करा. ब्राह्मणांना जानवे जोड, त्याबरोबर 1.25 पावशर पेढे, 11 रुपये दक्षिणा हे तुम्हाला त्यांना दान करायचं आहे. याला म्हणतात हिरण्यदान. त्याचबरोबर आता संध्याकाळी सकाळच्या जवळच्या वेळेस अथवा रात्री सुद्धा श्राद्ध करू नका. श्राद्ध हे दुपारी बरोबर 12 वाजता केलं जातं. श्राद्ध शक्यतो आपल्या घरातच, आपल्या स्वतःच्या घरातच करायचे आहे. दुसऱ्यांच्या घरात, त्यांच्या परगावी करू नका. जर तुम्ही दुसऱ्यांच्या घरी गेले असाल तर तिथे तुम्हाला श्राद्ध करायचं नाही. त्याचबरोबर जर तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असाल तर त्याचे तुम्ही पैसे देत आहात तर ते तुमचं स्वतःचंच घर मानलं जाईल, तर त्यासाठी तुम्ही तिथे सुद्धा श्राद्ध करू शकतात. तसेच या पितृपक्षामध्ये दानाला खूप महत्व आहे. आपण या पितृपक्षामध्ये पित्रांच्या नावाने पाण्याने भरलेला कुंभ सुद्धा ब्राह्मणांना दान देऊ शकतात. एखाद्या गरीबाला, भुकेल्याला अन्न देऊन पित्रांचे स्मरण करायचे असतं. तसेच ब्राह्मणाला तीळ देऊन पित्रांचे स्मरण करायचे. थोडी दक्षिणा देऊन पित्रांचे स्मरण आपण करू शकतात. यथाशक्ती धान्य देऊन आपण पित्रांचे स्मरण करू शकतात. गाईला आपण एक पोळी किंवा मग गवत सुद्धा खाऊ घालू शकतात. त्याचबरोबर श्राद्धाच्या दिवशी उपवास करून पित्रांचे स्मरण करायचे. जोपर्यंत आपण पितर घालत नाही 12 वाजेपर्यंत तोपर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. म्हणजे पित्रांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे. तसेच यापैकी काही करणे शक्य नसेल तर त्यावेळी तुम्हाला सूर्याला एक गवताची काडी जी आहे ते दाखवून दोन्ही हात वर करून प्रार्थना करायची आहे की हे पित्रांनो, माझ्याजवळ श्राद्धाकरिता काहीही धनसंपत्ती नाही. मी सर्व पित्रांना नमस्कार करतो. माझ्या प्रार्थनेने सर्व पितर तृप्त होत, असं तुम्हाला म्हणून पित्रांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्याचबरोबर घरात कुडात चालू वर्षात व्यक्ती मृत झाली असेल तर महालय श्राद्ध करता येतो का, हाही प्रश्न सर्वांना पडत असतो. तर आपल्याला श्राद्ध करता येणार नाही. मृत व्यक्तीला 1 वर्ष
पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही। घरात कुळात सवाष्ण मृत झाली असेल तर कोणत्या दिवशी श्राद्ध करायचे, तर सवाष्ण व्यक्ती मृत होऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात अविधवा नवमी येत असते। भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी श्राद्ध करता येतो। त्याचबरोबर ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचे, तर पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा मग सर्व पितरी अमावस्येला घालतात। ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल, आत्महत्या केली असेल तर त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीला घालायचे असतात, तर त्यांचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला घालायचे असतात। त्याचबरोबर संन्यासी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीला घालायचे, तर अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालायचे असतात। पितरांची तिथी माहीत नसेल तर कोणत्या दिवशी श्राद्ध करावे, तर पितरांची तिथी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या म्हणजे सर्व पितरी अमावस्या या दिवशी सर्व पितरांचे ज्ञात अज्ञात श्राद्ध आपण घालू शकतो। तसेच ब्राह्मणांना हिरण्यदान आणि अमावस्याला शिदा दान द्यायचे आहे। त्याचबरोबर श्राद्ध घालताना नैवेद्य मंडल आपल्याला कसे करायचे आहे, तर पाण्याने आपल्याला गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे असतं। अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने आपल्याला पाणी फिरवायचे असतं। त्याचबरोबर मातामह श्राद्ध म्हणजे काय, तर बघा नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध असतो, म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध असतं। ज्यांचे वडील जिवंत आहेत, आजोबा जिवंत नाहीत अशा मुलांनाच हा अधिकार असतो। त्याचबरोबर आता पितृपक्षात पारायण करता येतं का, तर हो, पितृपक्षात आपण कोणतेही ग्रंथाचे पारायण करू शकता। तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, नवनाथ पारायण करा, श्रीमद भागवत पारायण करा, श्रीपाद चरित्र, कुठलेही पारायण तुम्ही या पितृपक्षामध्ये करू शकतात। त्याचबरोबर या पितृपक्षामध्ये आपल्याला श्रीमद भागवत 700 श्लोकी या ग्रंथाचे आवर्जून पारायण करायचे आहे। यामुळे पितरांना मुक्ती मिळत असते आणि भागवत पारायण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने संपुट किंवा पल्लव लावल्याने जन्मजन्मांतरीचे दोष सुद्धा नाहीसे होतात। तर आवर्जून आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी सेवा करायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या पितरांची मृत्यूतिथी माहित नसेल तर काय करायचे, सुतक सोयरे आले तर काय करायचे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। श्री स्वामी समर्थ।